नागपूरच्या कपिलनगर परिसरातून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे। एका तरुणीला आधी फूस लावून तिच्यावर बलात्कार करण्यात आला। या घटनेचा व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल करत पीडितेचा बळजबरीने निकाह लावण्यात आला। इतकंच नव्हे तर आरोपींनी अंधश्रद्धेचा आधार घेत तिच्यावर जादूटोणाही केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी कपिलनगर पोलिसांनी 5 जणांवर गुन्हा दाखल करून मुख्य आरोपीला अटक केली आहे। हा संपूर्ण प्रकार नागपूरच्या कपिलनगर परिसरात घडला आहे। 21 वर्षीय पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार आरोपी मुस्ताक शकील अन्सारी हा तिचा शाळेपासूनचा परिचित होता। 5 नोव्हेंबर 2025 ला दुपारी त्यानं पीडितेला पिवळी नदीजवळ असलेल्या साई मंदिराजवळ बोलवलं। त्यानंतर तिला हसनबाग परिसरातील आपल्या आत्याच्या घरी नेत तिच्यावर अत्याचार केला। यावेळी आरोपी राजा शेख आणि त्याच्या दोनही साथीदारांनी या घटनेचा व्हिडिओ तयार केला। मैं आज अपने घर वाले, अपने भाइयों और बजरंग दल विश्व हिंदू परिषद धर्म प्रचार के माध्यम से यहाँ खड़ी हूँ। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपींनी हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेच्या जबरदस्तीने मुस्ताक सोबत निकाह लावला। त्यानंतर तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरूच होता। तक्रारीतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पीडितेवर एका तथाकथित भोंदू बाबा मार्फत जादूटोणा करण्यात आल्याचाही आरोप आहे। आरोपी महबूबी शकील अन्सारी सह सर्वांनी मिळून पीडितेचा छळ केला। एका सामाजिक संस्थेच्या मदतीने हा प्रकार पोलिसांपर्यंत पोहोचवला। त्यानंतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अभी यानी ये चीज़ का काफ़ी एहसास हो चुका है कि उसके साथ जो हुआ है वो काफ़ी गलत हुआ है और जो उसके साथ पहले जिस तरीके से व्यवहार हुआ था वो व्यवहार में काफ़ी अभी बदलाव आया है और जो अधर्मी लोग थे उन्होंने काफ़ी कुछ इसके साथ गलत किया है। इससे ये प्रताड़ित होकर अभी फिर से ये लड़की हमारे संपर्क में आई है और हम इस केस के पीछे पूरी तरीके से पड़े हैं और हमारे डीसीपी साहब से भी और पीआई साहब से भी एक रिक्वेस्ट है कि इस पर सख्त से सख्त कानूनी कार्रवाई की जाए। पोलिसांनी या प्रकरणात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या कलम 3 आणि 4 अंतर्गतही गुन्हा नोंदवला आहे। मुख्य आरोपी मुस्ताकला अटक करण्यात आली असून त्याची आत्या महबूबी अन्सारी, राजा शेख आणि इतर 2 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत। लग्न करण्याच्या पूर्वी जेव्हा ती पळून गेली होती त्यावेळेला त्या मुलीसोबत त्या जो आरोपी आहे मुस्ताक शकील अन्सारी याने वारंवार तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आणि तिचे एक व्हिडिओ बनवला तिच्या तक्रारीनुसार आणि ते व्हिडिओच्या धमकीने मग जबरदस्तीने लग्न पण करायला लावलं मुस्लिम रीतिरिवाजानुसार। तर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये आपण गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये आरोपी आहे मुस्ताक शकील अन्सारी जो तिचा नवरा आहे। नंतर ज्यांनी मदत केली एक राजा शेख बंदे नवाज नगर आणि राजा शेखचे 2 मित्र आणि आरोपीची आई म्हणजे महबूब शकील अन्सारी असे एकूण 5 आरोपींविरुद्ध आपण गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये आणखीन आरोपी वाढण्याची शक्यता आहे। कालच्या तारखेमध्ये आम्ही जो मुख्य आरोपी आहे मुस्ताक शकील अन्सारी याला काल अटक केलेली आहे आणि आज मान्य कोर्टासमोर पेश करून पुढील कारवाई आम्ही करीत आहोत।